कोणत्या कंपनीची? ही काही याची माहिती नाही, पण हे तुती आहे आणि ही रेशीमच्या किड्याला खाण्यासाठी उपयोगी असते, माहिती आहे का? आम्ही जायलो तिकडे आता मामाकडे. कोसला उत्पादक शेतकरी विजिट्स देण्यासाठी आलोत आम्ही. हे कोस खूप छोटा आहे मला वाटतं. इकडे या ना, इकडे या. याची तुतीचीच का? रोप आणलेले. हे कुठून आणले हे? ही युनिव्हर्सिटीत तूट लावायला. युनिव्हर्सिटीत रोप आहे. बरं. हे आम्ही अगोदर रोप तयार केलं. हे तुम्ही तयार केलेलं? हे घरचं आहे का? हां, हे घरचं. हा. हे किती एकर लावले? हे 2.5 एकर आहे. 2.5 एकर. कितीची व्याज घ्यायला? सध्या तरी कसं आहे, तूट होती आपल्या याच्यामधली. 150ची आता उद्या चॉकी येणार आहे. उद्या येणार आहे. हां, आता सध्या नाही का मग मला? त्याच्यामुळे ती पन्नी लावली काय? हां, उद्या येणार आहे. हा, तेच आधी फक्त हिरवं नेटच होतं. हां, तंबाखू खात नाही. नाही नाही, काहीच नाही. नाही तुम्हाला सांगायचं नाही, नाही. नाही. तुम्हाला शिक्षण चालू आहे. त्याच्यामुळे अगोदर आम्ही मलाच नाही गेलोत ना, तुम्हाला हा. म्हणजे आता सध्या नाही का आतमध्ये माल? नाही, आता उद्या येणार चॉकी. उद्या येणार आहे. हां, बरं. उद्यापासून सुरू होईल. आता म्हणजे याच्या अगोदर किती व्याज काढलं तुम्ही? याच्या अगोदर आता एक झाली. एक झाली का? 5 वर्षापासून आहे आपलं. हो, तेच म्हणालो. 5 वर्षापासून आहे का? हां, 5 वर्ष आहे आपले. म्हणजे 5-6 वर्ष. कितीची व्याज घेता तुम्ही? आपलं 150-200 पर्यंत घेतलेली आहे आपण. 200 पर्यंत घेतलेली आहे. कारण 200 याला पाना पुरे होते गाडीचे? 1 एकरचा पुरतोय. आमच्या ह्याच्यात तूट होती लय. बरोबर. सुरुवातीला लागलं नाही? नाही लागलं, पण ते नंतर जळाले ना. हे ड्रीप हे नंतर केलंय आम्ही. हे कसं होतं माहितीये का, अगोदर आपलं 5-3-2 लावलं ते सरकारी नियमाच्या हिशोबानं. हा. तर त्यानं एवढी अंगलट आलं आमच्या की म्हणजे एक तर अंतर्मशागत करता येत गेली. आता हे किती बाय कितीच आहे? बुडा असे होतात. आता याच्यातून कसं चढविणार तुम्ही सांगा? नाही, काहीच करता येत नाही ना. आणि पहिला फुटू असल्यामुळं समजा नाही, आता डायरेक्ट फुल कट घेतलाय आम्ही. पण त्याचे काय ठिकाणी तिकडं आता जे जुनी तुती आहे ना आमची, त्याच्यात असे बुड झाले. आता इकडून असं म्हणलं जागाच कुठे राहिली त्याच्यात. आपल्याकडे पॉवर टिलर ते चलन गेला ना त्याच्यात. आता हे किती फुटात अंतर घेतलं तुम्ही? हे 4x8 करायला होतं आपण. आता हे काढून टाकणार आहेत आपण. आता हे मधलं मधलं काढून आता बॅच चालू आहे म्हणून वापरायला. नाही, त्याला खायला लागेल ना, त्याच्यामुळे तिकडे केलंय ना ते. दुसऱ्या लावले का? कोणतं? नाही, हे 8 फूट. हा, झाडामधलं अंतर 4 फूट. असं झाडामधलं अंतर 4x8 बरोबर. ठीक आहे. आता ही तुटत लावलेली ही उन्हाळ्यात. आम्ही रोज जाताना इथून बघायलो, पण इथं कोणी दिसत नाही. नाही, आता आम्ही काल शेड साफ करून गेलो. काल तरी दिवसभर होत होता. नाही, आम्ही असं कॉलेजला जाताना म्हणाले. नाही, मग आम्ही रोप लावलं आलो. तिकडून दिसत नाही ना. नाही, ते काय झालं, इकडे तणनाशक मारलं नाही तर हे जास्त झालं. ते आता ते त्याच्यामुळे कसं तूट बी होती. तूटमुळं हे झालं नाही. आता पलीकडीत होती. बरं, हे कोश इतका तयार होतं की याच्यापेक्षा मोठा होतं? नाही, एवढंच तयार होतं. त्याच्याहून थोडा मोठा होतंय. पण कोसची हे आहे ना, डबल हायब्रिड आहे हे. तुम्ही जे समजाले ते याच्यावरला जे आपण बोरीवर वगैरे बघतो ना, ते दुसरं आहे. ते आम्हाला माहित आहे. नाही तसं म्हणजे ते जे असतंय ना, ते मोठे असतात, पण त्याचं मार्केट वेगळं येतं. मार्केट नाहीच नाही, मार्केट याच्यापेक्षा महाग असतात ते. पण आपल्या मार्केट सापडत नाही ते. तिथं हे नाही ना, सापडत पण नाही. नाही, आम्ही बेंगलोरच देतो, रामनगर. इकडे परवडत नाही ते. चांगलं उत्पन्न बरं, चांगलं आहे. जवळ झालं तिथं पाणीला येईल तुम्ही. हो, ते विजय घुले ना. घुले नाही ते झाड ना, जाधव आहेत का? ते वाळू काम घातलं. ते पहिला माल उरलेला आहे आमचा. पहिल्यानं काय झालं, काही पाल्यात केला ना, आमचं बुकिंग झालेलं होतं तिकीटचं. पण ते राहिलेला माल मग दुसऱ्या 2 दिवसानं काढला आम्ही ते. आता मी तिकडे गेलो, 570 रुपये गेल्या वेळेस लागला आपल्याला. 50,000 रुपयाची पट्टी बनली मागची. आता यावेळेस टार्गेट हे समजा 70च्या पुढे झालं पाहिजे. आता किती मागितलं? 150 मागितलं. 150 सफिशियंट आहे. दोघं नवरा बायको करतो आम्ही. RCT वाल्यांनी मग तिकडे सर जे ट्रेनिंग देतात ती खरी. हो, ते संजय बोकन सर. हो, संजय बोकन सर. त्यांनी माहिती सांगितली मला. मोड सर त्यांनी माहिती सांगितली, त्याच्यामुळं आलतो आम्ही. तर ते म्हणले अगोदर तुमचा निर्णय घ्या
आणि नंतर डिसेंबरला नोंदणी करून मग प्रशिक्षण करा. निर्णय म्हणजे कसं आहे तुम्हाला सांगतो, याच्यात टिकणं महत्वाचं आहे बघा. आजूबाजूला क्षेत्र, आता तुम्हाला शेती किती आहे? आम्हाला 2.5 एकर शेती. 2.5 एकर मध्ये क्षेत्र आपलं असं निवडायचं की चौकून आपण राहिलं पाहिजे असं, हा म्हणजे जेणेकरून फवारण्याचा याचा लोकांचा तकलीफ आपल्याला याच्यावर जर दुसरी कीटकनाशक आलं तर मग प्रॉब्लेम देतात. याच्यावर पण किडी येते का? कीड नाही आतापर्यंत आम्हाला तर नाही आली कीड कधी. हा कीड आली तरी आम्ही काय फवारली नाही कधी. हा नाही. कारण याच्यावर जितकं तर तुम्ही याला नैसर्गिक ठेवता, हा झाडाची एक इम्युनिटी पॉवर राहते बघा कधी कोणत्याही पिक, त्याला त्याच्या हिशोबाने हे व्हायला पाहिजे. एखादे काही दिवस गेले ते गेले, पण ते उपयोगात नाही. तुम्ही स्प्रे वगैरे आतापर्यंत लोक रोगर हे फवारतात, पण मी आतापर्यंत काय फवारलं नाही. पण तरी क्वालिटी चांगली आहे. हा हिरवीगार आहे. कार्बनचं प्रमाण लय आहे ना, आता पॉवर टिलरनं कंटिन्यू हे करतो ना, ते मध्ये आता आल्यावर हे क्वालिटी लांबून बघणार कुठपर्यंत कट करतात हे? हे फुल कट घेतो आम्ही आता. मी डायरेक्ट खालीपासून कारण आम्ही कसं आहे 5 फुटाची काडी डायरेक्ट टाकतो, त्याच्यामध्ये 2 कट मारतो त्याला. हो का? टाकते थोडी वेळेस मेहनत होते, पण पुन्हा डबल कट मारीत बसायचं काम नाही. हा टाकते वेळेस समजा दोन कट करायचे. 5 फुटाची काडी टाकतो डायरेक्ट. 5 फुटाची काडी टाकतो. तेच आमचा विचार चालू लागला. आता हे कापूस सोयाबीन याच्यामध्ये तर आमच्या वडिलांची जिंदगी गेली बघा. काहीच झालं नाही. आता हे आपलं रान पडीत आहे. हो हे नाही, हे पडीत आहे, याच्या बाजूचं पडीत आहे, विहिरी पण म्हणजे लोकांचं फवारायचं काही संबंधच नाही. नाही तसं नाही. हा कापूस करायचा नव्हता ना आपल्याला. हा ते कापूस फवार करायचा नव्हता, येतेच. सोयाबीन घ्यायचं नव्हतं आपल्याला, करायचं खरबूज. हा हा उन्हाळी. हे पारंपरिक पिकं सोडून दिले हा आपण. हा नाही याच्यामध्ये काहीच नाही हो. आता बघा ना, ह्या झाडग्यामध्ये कापूस उमळून आम्ही बसला बघून आलो, आता सामान नाही गेलो तुम्ही तिकडूनच आलो. लय झाले. तिथूनच आलो मी आता. ते कापूस उमळून बसले, त्याच्यामध्ये मेहनत करून काहीच उपयोग नाही. वार्षिक उत्पन्न नाही ते. काहीच नाही बघा. आता हे लॉंग लाईफचा विचार करायचा होता आपण. हे जे ट्री प्लांटेशन केलंय ना, हा याला लाईफ जास्त आहे. कमीत कमी 30-40 वर्षापर्यंत चालू शकते. बरोबर. असं ठीक आहे. आता आपण समजा 10-20 वर्ष बी चाललं तर खूप झालं. बरोबर. आता याला तर काही पाणी द्यायची गरजच नाही. नाही पावसाळा येतील का? हे केलेलं आहे, म्हणजे हे अगोदर 5-3-2 मधलंच उरलेलं आहे. बरोबर. ऍक्च्युअल आमचं तिकडून सुरुवात केली आम्ही त्याला 5-3-2 करायला. हे आम्हाला त्यांनी माहिती सांगितली, त्याच्यामुळे थोडंसं आमचं एक पहिली बॅच घेतली याच्या अगोदर समजा आम्ही. पण आम्ही काय फवारलं नाही आता. बुरशी म्हणजे हे डाऊनी आहे. डाग का लाल. हा, डाऊनी हे- आहे. हा बरोबर. बुरशी याला जमकर. हा. नाही, आम्ही कसं ना तुमच्या याला कमीत कमी 2 महिन्यापासून जाऊ भेटू. आता नवीन तूप लावून चालू आहे. म्हणजे आता ते हे जुने झाडं काढून टाकायचे. ते आम्ही जाणार होतो युनिव्हर्सिटीला, पण आमचं प्रशिक्षण इकडे चालू होतं. ते सर आलते तिथं, पण ते म्हणले नंतर कधीतरी तुमची बॅच घेऊ. युनिव्हर्सिटीतलं प्रशिक्षण कसं आहे, तुम्ही म्हणता तिकडे ते बरोबर आहे, ते कागदोपत्रीसाठी ते चांगलं आहे. पण असे प्रत्यक्षात भेट देणं म्हणजे हे प्रशिक्षण लय मोठं केलं आम्ही. म्हणजे 5-3-2 कमी करून शेती प्लांटेशन केलं सगळ्यात आधी. हे स्टार्टिंगचं आहे का? स्टार्टिंग म्हणजे नाही, याच्यातलं सुरुवात इकडून केली आम्ही ट्री प्लांटेशन करायला. मग त्याच्यामुळे काय झालं की हे आता याला कसं आहे, आपण तुम्ही तणनाशक मारा काही मारा, कटिंग इथून होणार. खाली काही प्रॉब्लेमच नाही ना, तुमचा खाली पाल्याचा संबंधच नाही ना काय. हो खाली तुम्ही याला डायरेक्ट काही बी फवारू शकता ना खाली. तणनाशक डायरेक्ट मारू शकता ना तुम्ही तणकटासाठी. तर हे म्हणजे आम्ही तणकटाला कदरलो होतो, त्याच्यामुळे वरून नाही समजा हे केलं. आता याच्यामध्ये धंदा करणं सोपं आहे ना, पॉवर टिलर चाललेलं की हा हा ट्रॅक्टरनं असं. आता हे बघा ना, आता हे 6 महिन्याचा पाला आहे फक्त. 6 महिन्याचा आहे. अरे बाबा. आणि आता हे खाला हे टाकू शकतो आला ना आपण? आता उद्या चॉकी येणार उद्या. बरोबर. आता आता आपल्याला हे किती जे म्हणले केलं ना, हे याच्यासाठी केलं की आंतरमशागतीचा प्रॉब्लेम नाही. नाही बरोबर आहे. हे जे काढून टाकलं आता, हे जे आहे ना पलीकडलं, तर ते फक्त आता बॅच निघाली म्हणून मधले झाडं ठेवलेत, नाही तर आतापर्यंत काढून टाकले असते आम्ही. 2.5 एकर पाला किती साठी बसून तसं आता बघा, आमची तशी 200ची बी निघती. आणि एवढ्याची. आम्ही 150ची फुल पिल कशामुळे घेतो, पाला थोडा बहुत उरला तर उरला. हा. कारण दुसऱ्याची नुकसान होत नाही. नाही. आता कसं होतं, तूट लय होती आमच्या याच्यात. तर ती तूट भरण्यामध्ये आता त्याला वेळ लागायला ना थोडं सेट व्हायला. आता बरं, दुसरं झाड, सारखी आता हे बघा, हे गेल्या वर्षी भरले झाड आहे.
आता याच्यामध्ये हे झाड लवकर येऊ देत नाही ना, नाही येऊ देत नाही. प्रॉब्लेम ते आहे ना. 1.25 महिन्यात इतकाला वाढते म्हणजे याला कशाचं वाढ देते ते. नाही वाढू देत. आता हे बघा हे तयार झालं, आता हे याला थोडा वेळच लागणार आहे. वेळ लागणार म्हणजे आता हे बघा हे आता लावलेले आहेत माग, आता हे लागलं पण हे याला वाढूच देत नाही ना. 1.25 महिन्यामध्ये 1.5 कटिंग महिन्यामध्ये त्या हवा जास्त हे होत नाही. ते तरी वाढतं एवढं की कटिंग होती म्हणून रेग्युलर, हो. नाही तर एवढं बी वाढ देत नाही त्याला. बरं समजा आपली तूट वगैरे नाही झाली हा तर नाही, हे अडीच कसं आहे आमची हलकी जमीन आहे आणि पाणी कमी आहे नाही, त्याच्यामुळे एक सरासरी समजा तूट जर नाही झाली ना 2.5 एकर जर लावला समजा 2 एकर जर लावला समजा हा तर कंटिन्यू बॅच निघते 15 दिवस. किती अंडे आपण 15 दिवसाला कंटिन्यू बॅच 200ची 200ची 15 दिवसांनी कंटिन्यू निघते. 200ची बॅच काय करायचं माहितीये का, जर तुमची जमीन चांगली असेल पाणी असेल तर मग 5 वर करा तुम्ही डायरेक्ट 5 बाय 2 म्हणजे हे अंतर 5 ठेवायचं का हा आणि असं 2 असं 2 5 बाय 2 5 बाय 2 केलं म्हणजे तुम्हाला कमीत कमी 5-7 वर्ष बघायचं काम नाही. बरं 7 वर्षाच्या नंतर पुढचं पुढे बघतेच आहे माणूस. हो म्हणजे 7 वर्षापर्यंत तुमची 200ची बॅच कंटिन्यू चालते एकर मध्ये. 7 वर्षापर्यंत म्हणजे कसं करायचं अल्टरनेटिव्ह ठेवायचं 15 दिवसाचा गॅप त्याच्यामध्ये 15 दिवसाचा गॅप याच्यामध्ये बरोबर. कंटिन्युएशन मध्ये बॅच चालते. हे ट्री प्लांटेशन आम्ही कदरून केलं तुम्हाला सांगायचं म्हणजे कंटाळून कारण मध्ये एक अंतर मशागत होईन गेली आणि रुटर मारले की हराळी पांगू लागली. हराळी मरत नाही. आता हराळी मारायला सोपं झालं. आता पुढच्या वेळेला तणनाशक कटिंग झाली की तणनाशक मारून घ्यायचं म्हणजे मोकळं. बरं याला आळ्यासाठी काही अटॅक वगैरे काही ब्रॉयलर कोंबड्यावानी नाही येतात ना मरत. मी काय म्हणालो तुमच्या तुतीवर रोग आला की आळ्या मारणार 100%. आणि आजूबाजूला फवारण्या जर जास्त असत्याल तर मग पॉसिबलच नाही तिथून. तुम्हाला किती जमीन? जर समजा मला 8 एकर आहे. 8 एकर. तर तुम्ही काय करा, तुम्हाला सोपं आहे, यांना तरी अवघड आहे. तुम्हाला का सोपं आहे, आपलं सेंटर बघायचं तिथं तुती लावायची. म्हणजे तुम्हाला मग वाटलं की आता आपली उद्याच्याला चाकी येणार आहे 15 दिवसामध्ये तर तुम्ही फवारणं रोखू शकता ना. शेजारी नाही रोखीत ना तुमच्यासाठी. शेजारी नाही रोखत. हाँ तुमको क्या करना पड़ता, तुमको एक बात करना पड़ता कि 2 लाईन बांधा झाड लावल्यावर जमन ना. नाही घास ते आपलं गवत पेनियर. असतं गजरा त्याचा झिगझॅग मध्ये 2 लाईन लावायच्या. समजा हे इथं लावलं तर एका फुटावर इकडून हे घ्यायचं इकडून हे घ्यायचं म्हणजे भिंत सारखं म्हणजे फवारलेलं डायरेक्ट उडून येऊ नये, दुसरं काहीच हे नाही. आता ही तुती कशी दिसायली बघा, कारण ही तुतीची कंडिशन म्हणजे कसं आहे. आता याला पुन्हा डबल फायदा काय माहितीये का, याला डबल कट नाही. आता आम्ही बुडातूनच घेतो याला डबल कटच नाही ना. डबल कट नाही. डबल कट नसण्याचा फायदा काय माहितीये का, आम्ही आता माल इकून येणार पुन्हा कटिंग मारीत बसणार म्हणजे तुमचे ते 8-10 दिवस गेले त्याच्यामध्ये. बरं 8-10 दिवसाच्या नंतर पुन्हा कटिंग मारायचं. कसं होतंय माणूस बॅच संपली कदरून मग कंटाळा करतोय आणि मग जाऊ द्या मारू पुन्हा त्याच्यामध्ये 15 दिवस जातात आणि मग हे दिसतात इतकाले मग माणसाला वाटते कटिंग करावं का नाही करावं असं होते. लफडे लय असते त्याच्यामध्ये. हे एकदम कट केलं की पुन्हा बघायचं कामच नाही. डायरेक्ट फुटवा दुसरा फुट डायरेक्ट म्हणजे ते तिथं ज्या दिवशी तुम्ही कट मारला त्या दिवशीपासून सुरू झालं त्याचा काय. बरे शेड ते तुम्ही स्वतः घरूनच केलेले? सगळं करून केलेले. बरं त्याची काही फाईल वगैरे काय टाकली? फाईल टाकली पण सुरुवातीला पैसे येत नाही. बेजार होऊन निघतात पैसे पण थोडं बेजार व्हावं म्हणजे कसं ते तिकून. तुम्ही किती जण आहे आता तुमच्या गावातून करणार? सध्या आम्ही दोघंच आहे. पण त्याला 5 वर्षामध्ये एकदा बॅच निघाली नाही म्हणजे इंटरेस्ट नाही. म्हणलं तेवढं करायचं नाही. स्वतः शहाणा असला माणूस तर मग ते डोकं लावणार ना. परवडत काय नाही ना. सगळी बाजूने रिकामा शान ठुले पुन्हा काय वाटत ना मला त्याचं काय नाही. टरबूज लाव पुढच्या महिन्यात लाव. आता याचे लाख रुपये येऊ लागले तुम्हाला त्याचं काय करायला अवघड जाणार आहे. तुम्ही ही आंतरमशागत केल्यानंतर याच्यात टरबूज लावू शकतात? नाही याच्यात काहीच येऊ देत नाहीये. हवा ऑक्सिजन देत नाही बाबा. हा बरोबर आहे. ऑक्सिजन याच्यामध्ये आता फक्त आम्ही कसं आहे की ढेंच्या टाकायच्या मागे. ढेंच्या म्हणजे इतकाला झाला की रुटर मारायचं म्हणजे खत हिरवळीचा खत त्या हिशोबाने हे करेल. ट्री प्लांटेशनचा बेनिफिट काय माहितीये का, एका झाडाला भाराभर पाला निघते. त्याचा हे फायदा आहे. 4x8 आहे काही 4x8. आम्ही तरी बी एकदा तुम्हाला समजा तिकडलं प्रशिक्षण आमचं पूर्ण केल्यानंतर आमच्या शेतात एकदा विजिट तुम्ही करा. नाही तुम्हाला काय करायला आता तुम्ही आता इतकं विचाराले म्हणून तुम्हाला सांगतो. तुम्ही तिकडलं ट्रेनिंग झाल्याच्या नंतर एक बॅच काढेपर्यंत आमच्या इथे तुम्हाला काम करावं लागेल कम्प्लीट. कसं कशामुळे करावं लागेल, कारण तुम्हाला त्याची बारकावे कळणार नाही ना. ट्रेनिंग म्हणजे ओव्हरऑल असते, काहीच नसते. ट्रेनिंग घेतली तुम्हाला सांगतो, पहिली बॅच काढली काहीच माहित नाही. पहिली बॅच काढली 3 दिवसाची ट्रेनिंग केलेला माणूस आहे मी. केंद्र शासनाची ट्रेनिंग होती आता होती ना आपल्या इथं, आता झाली तशी
केंद्रशासित ट्रेनिंग होती ती. त्यावेळेला मी म्हणू लागले की मला पैसे नको, मला तुतीचं कसं हे करायचं ते सांगा. मी तितक्या याच्यात लोक स्कीम विचारू लागले आणि मी त्याला विचारलं तुतीचं सगळं काय असतं ते मला सांगा. तर ते त्याच्यामध्ये असं झालं की लोकांना इंटरेस्ट नाही, लोकांना पैसे कसे काढायचे, शेडचे पैसे कसे मिळतात याच्यात इंटरेस्ट आहे. ज्याला लावायचं, अहो तुम्ही ₹1,00,000 महिन्याला जर भेटत असेल तर त्या याच्यावर कशाला बसले तुम्ही की मला 3 वर्षामध्ये हे आले. तेवढं तर उत्पन्न आपण एका ह्याच्यात काढायलो. ती कळलं ना लोकांना. आणखी याला बिझनेस म्हणून बघणार लोक. मेन गोष्ट बिझनेस म्हणून जे बघितलं ते सक्सेस याच्यामध्ये नाही. आमचा तेच विचार आहे की पारंपरिक शेतीमध्ये म्हणून आमच्या वडिलांची जिंदगी आजपर्यंत गेली, कदरून गेले माझे लोक. पण 30 वर्ष गेले. मी तुम्हाला सांगतो साहेब, मी फील्ड वर्क करतो, हा. औषधाचं काम करतो, मी असं. ऑर्गॅनिक मध्ये काम करतो पहिल्यापासून. हा. तुम्हाला सांगतो पारंपरिक पिकांमध्ये माणसाच्या चपला घासून जातात शेतामध्ये, उपाय भेटत नाही भेटत नाही. पण कसं आहे की आता कापसामध्ये तुम्ही एक विचार करा, आपणच पैसे लावतो आणि ती आखरीच्या गोळा करून घेतो. हो. याच्यात काय मोठेपणा आहे मला सांगा ना तुम्ही. काहीच नाही. आणि तुमचं वार्षिक उत्पादन किती आहे एकरी? समजा तुम्हाला एक चांगलं रान म्हणलं तर एकरी 10 10 क्विंटल. त्याच्यावर खर्च 70% खर्चच व्हायला. 10 क्विंटल म्हणजे 8,000च्या वर भावत नाही. ते बी 8,000 भाव धरा. हो. अवरेजली 8,000 भाव धरा. 8,000 बरोबर आहे. 8,000 म्हणजे 10 क्विंटलचे पैसे किती झाले? 80,000. बरोबर आहे. 80,000 मधले 50% मायनस करा खर्च 50 सगळा. करावं लागतं. 50 बरोबर आहे. सहज करावं म्हणजे लागतं. मी करू नये म्हणून सांगा काय करावं तुम्हाला. लागतं? उरले किती? 40 तुमची स्वतःची मेहनत त्याच्यातून मायनस करा. काहीच उरणार. आणि वार्षिक बरोबर आहे. वार्षिक उत्पन्न. आपल्याला ही 20 दिवसात एक बॅच घेतली, 50,000 रुपये आले. 50 खर्च काय? काहीच 10,000 रुपये. फक्त चॉकीचा आणि याचा खर्च. रेट काय आता? चॉकी आम्ही पाटील साहेबाची घेतो, त्याचं सगळ्यात हायस्ट रेट असते 4200 4,000 रुपये. पाटील साहेब म्हणजे कुठं? याच्या जालन्याचे का? बरोबर. सेंटर सगळ्यात बेस्ट सेंटर आहे. बरं. हायजीन गोष्टी सगळ्या करतात ते, म्हणजे चांगल्या क्वालिटी म्हणण्यापेक्षा म्हणजे डिसइन्फेक्शन हे ते परफेक्ट असते. बरोबर. आता शेवटी नशीब फुटल्यावर काहीच नाही बघा. हा ते तर आहेच. मी पहिल्यापासून कसं आहे जास्त ऑर्गॅनिक वर. आता हे 4 टन खत आहे. हो दिसलं आम्हाला तिथं ह्याच्या बाजूला पण गांडूळ खत होता. गांडूळ. ते कशासाठी मागवला माहिती? टरबूज करायचे. हा. 1 टन याला तुतीला वापरला आणि आता ते रोपं लावायचं त्याला भरायलो काही. उरलेला खत याला टाकायचा. केमिकल जास्त वापरत नाही हा. पहिल्यापासून. केमिकल न वापरल्यामुळे कधी रोगच नाही व्हायचं. आणि तुम्ही तुती कुठेही बघा ना, आपल्या इथली तुती बघा, तुम्हाला लक्षात येऊन नाही. आम्ही रोडवरूनच बघायलोत ना. आम्ही रोज बघायला येताना जाताना. दिसायली, पण आम्हाला तिथून इथपर्यंत येण्याचं काही हेच होईना. नाही. बरोबर आज आहे. म्हणलं 100% आज भेट द्यायचीच म्हणलं आपण. हा. चलत म्हणलं जाऊतात आपण. आता मानवतून आलो मी, ते सामान घेऊन आलो. हा. तिथे पोरवाल म्हणून दुकानदार आहे. बरे त्याच्या टाकून म्हणजे 3 लाखाचं सगळं मटेरियल आहे आपलं ते. 3-3.5 लाख रुपये कमी जास्त 3-3.5 लाख रुपये आहे. अनुदान बी येतं. 4 लाख रुपये झाले आता. अनुदान येत नाही असं नाही. सुरुवातीला काय करायचे, रोपं तयार करायचे 33,000 काहीतरी रुपये पडतात. आपल्या घरून पण लावायचं म्हण नाही. हा बिंदास. तुमची ज्या दिवशी वर्क ऑर्डर निघाली हा. त्या दिवसापासून तुम्ही तुती लावून घ्यायची पहिले. तुती लावून हे करायचं. घेऊ. जून मध्येच घ्यायची बॅच. हा, जून मध्ये घेऊ. जुलै ऑगस्ट जून जुलैच्या दरम्यानच बॅच घ्यायची. कारण कसं आहे की फवारण्या चालू होत नाहीत काय हा. नाही. पहिली बॅच निघून जाती, पुढचं पुढे काय होईल. हा असं करा. मग ते त्याच्यामुळेच म्हणाले. आणि जर जमलं नाही फवारण्याचं कसं असतंय तुम्हाला सांगतो. फवारण्याचं जपायचं. आता आम्ही का डेअरिंग करायलो, कारण आमच्या बाजूला फवारण्याच नाहीत ना. तुमचे शेत आहे प्लस सगळं. पॉईंट झाला की नाही, प्लस शेत तर हेच आहे. पण दुसरी गोष्ट म्हणजे इकडून कापूस बी नाही. एक इतका ह्या 4 झाडा इतकंच शेजारी आहे. हो आणि इकडून बी तितकाच आहे. हो बघितलं ना. हो येताना पाहितलं. हा तर तेवढंच हे आहे, बाकी नाहीच ना काही. नाही. आपण जर समजा हे केलं तर आपण शेजाऱ्याला पण लावायला सांगू ना आपण. पण ते ऐकत नाहीत. ऐकलं तर लय चांगलं आहे. हा. ऐकलं तर तुमचा फायदा आहे. बाजूला आपल्या भावाची शेती आहे. हा मग केलं त्याला पण लावायला. लावायला लावतो. आणि हा. बाजूला शेजारी तसं जर झालं ना तर गेल्या वर्षी लावलेलं झालं. आता हे याचे किती बघा ना, आता किती काड्या मिळाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 11 12 13. आपण आता म्हणजे सरासरी चांगल्या काड्या 12 मिळाल्यात आज. म्हणजे आता 12च्या पुढच्या वेळेस 24 होणार. हो आपण समजा हे आता हे पहिलं रोप आहे आपलं. हो. तर त्याची कटिंग गुळापूनच करावं का इथून करावं? स्टंप ठेवलेलं चांगलं, कधी एवढंच वर ठेवलेलं चांगलं. फवारणी लावून खाली त्यांना सगळ्याच गोष्टीला चांगलं राहतो. थोडी अंतर्मशागतीला असो, कोणत्याही गोष्टीला असो. कमीत कमी 2.5 ते 3 फूट ठेवायला पाहिजे. माझ्या मतानं तर 2.5 फूट ठेवलेलं सफिशियंट आहे. 2.5 कधी फूट. बी. हो. बरोबर.
म्हणजे आपलं काम राहिली पहिली बाग सेट झाली जास्त नुकसान नाही ना. नाही काय एका 10,000 रुपये नुकसान धरून चालायचं. हा हा एका महिन्यात तर आपण पुन्हा भरून काढू शकतो. हा काहीच नाही. ते अगोदर कसं फक्त हे नेटच मारलेलं होतं. ते ताडपत्री हे ताडपत्री लावली त्याच्यामुळे आम्ही इकडे आलो. हे असं असतं ते ब्लिचिंग वगैरे सगळं टाकून ठेवतात आम्ही. म्हणजे 5 सऱ्या किकून आणि 5 तिकून आहेत का? का तिकून कमी आहेत? नाही 52 फूट इकडून 52 फूट तिकडून असं हा 60चा शेड 5 बाय 52 हे 60चा शेड आहे. 60चा शेड आहे. 25 बाय 60 हा म्हणजे इथं तुम्ही 300ची बॅच आरामशीर घेऊ शकता. 300ची घेऊ शकतो. हो उभे रॅक म्हणजे 5 इकून आहेत आणि तिकून 5 सेटिंग 5-5ची आहे समजा. हो हो 7 फुटाचं आहे ते. 7 असं 7 फुटाचं आहे. एक गाला 7 फुटाचा असते ना असं 5 फूट. बरोबर. लटपटे सरला याला भेटून घ्या तुम्ही तिथे नोंदणी करा अगोदर. हो म्हणजे तुमचं ट्रेनिंग होईल तर तवा खरं. नाही तर अगोदर ट्रेनिंग घेऊ आम्ही. 98 24 24 69 15 2 नंबर आहे. चला आपण जात आहोत परत विजिट देऊन.